गोविंद गोविंद. शेतकऱ्याला सांगा की सोयाबीनचा भाव आहे का, तुरीला भाव आहे का, चालले झेंडे घेऊन शेतकऱ्याला पण आहे का वाली, बरोबर आहे, बरोबर आहे. कोणी वाली का शेतकऱ्याला सांग पहिले. बरोबर आहे. शेतकऱ्याला वाली कोणी नाही. साहेब आले त्यानंतर. साहेब कसं इंजिनियर वगैरे खूप चांगले कामं केलेली आहे साहेबांना. हा. साहेब सर्व गोष्टी चांगल्या आहेत, त्यामुळे साहेब काहीतरी वाशिमचा विकास करू शकतात आल्याच्या बाद. बर बरं, 5 वर्षात वाटते का विकास झालाय म्हणून? आता या पुढच्या मागच्या 5 वर्षामध्ये तर असं वाटत नाही एवढा विकास झाला. हा. आमचे तुम्ही नगर परिषदेचे काय विकास, काय अपेक्षित होता बाबा विकास? विकास आम्हाला हे अपेक्षित होता की आमच्या भागाला स्वच्छ पाणी पिण्याचं, त्यानंतर सार्वजनिक शौचालय. तुम्ही आता पाहू शकता आमच्या प्रभागात जाऊन की आमचे सार्वजनिक शौचालयाची अवस्था कशी झालेली आहे, बरोबर बरोबर. लोकांचे हाल कसे चालले आहेत, रस्ते कसे आहेत, नाल्या कशा आहेत, बर. नाली साफ करायला एकही कर्मचारी येत नाही. हा. त्यासाठी मी पंत फिरणार म्हणायचं काय? घर घर फिरणार आणि आणि पंत आता घर 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 फिरणार म्हणायचं. अरे. हा, हा. वाटते का 5 वर्षात विकास झालाय? हा. बरोबर झाला. 5 वर्षात विकास झाला. बरं. नक्की मला बसलं. अरे बाबा, हे काय गं? कसं आहे? काय म्हणे वाशिमची जनता? केलं साहेब? का बरं? केलं म्हणजे? डायरेक्ट आघाडी. हा, BJP पक्ष आहे पण भाऊ का? डायरेक्ट केंद्रातून आघाडी मारतात म्हणायचं. भाऊ केंद्रातून डायरेक्ट आघाडी मारतात म्हणायचं. हा. एवढं नाही कधी. चर्चा कुणाची? कमळाची. म्हणजे लाडक्या बहिणींना कमळ आवडते म्हणायचं. बर, लाडक्या बहिणींचं कमळ बाबा या बारीने जर स्वागत करतो. मित्रांनो, कसं आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. कोण आघाडी, कोण पिछाडी, सगळं बघतायत. आणि त्याचबरोबर राजकारण आलं की विकास आला, विकास म्हणलं की टिकपा टिप्पणी आलीच. हे सगळं सांभाळत असताना कोणी किती विकास केलाय, काय झालंय वाशिम मध्ये आता सध्या झालंय 8 उमेदवार मैदानात आहेत, म्हणजे 8 घाट. पण आता कोणाच्या मनात किती घाटी आहेत आणि कोणाच्या मनात काय अटी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. वाशिमकरांचा काय कौल येतोय जनतेचा. चला तर मग माझ्या बरोबर. अरे नमस्कार ताई, नमस्कार. कशा आहात? आता मला येऊन दे तिकडे. काय म्हणताय? चांगलंय. काय म्हणताय? कशा आहात? छान. तब्येत पाणी काय म्हणते? एक नंबर. काय धंदा पाणी कसं चालू आहे? एक नंबर चालू आहे. बरं, काय म्हणतोय हवा बाबा? काय धंद्याला अडचण येते, काय महागाई मग? काहीच नाहीये, मस्त आहे. काय म्हणते लाडकी बहीण? एक नंबर. एक नंबर. वाटते का लाडकी बहीण टिकल म्हणून? हो, मला तर वाटतेच. वाटते? कारण केंद्रीय साहेब आल्यावर तर काहीच चांगलंच होईल सगळं. म्हणजे केंद्र साहेबांची हवा आहे म्हणायचं इकडे. हो. आपण 8 जण मैदानात आहेत, मग आता कसं हो? नाही होतेच. मत तर देणारच आहेत ना त्यांना सगळे जण. एक नंबरवर मत येणारच आहेत ते केंद्रीय साहेब. कारण की ते एक नंबर चांगले आहेत, सगळ्यासाठी चांगलेच आहेत. बरोबर बरोबर. हो. म्हणजे इकडे केंद्र साहेबांचं वातावरण आहे म्हणायचं. हो. बरं, मागच्या 25 वार्षिक मध्ये विकास झाला म्हणून वाटतंय का? नाही, म्हणून तर बदल करायचाय. बदल करायचा. बर, नक्कीच इकडे बघूया ताईंच्या मध्ये बाबा लाडकी बहिणींचा काय. लाडक्या बहिणी विषय आहे का बाबा? अरे इकडे एक आमची लाडकी बहिणी, यांना नाही विचारलं तर ह्या बहीण काय कशा आहात? पुढे की राहो, काय राव, मी एवढ्या लांबून आलोय, तुम्ही इकडे काय म्हणताय? बस काय नाही, चांगलंय. काय महागाई काय म्हणतीये? बस बरी आहे. बरी आहे का? काय म्हणते, काय वातावरण काय म्हणते? मस्त चांगलंय. मस्त आहे. बरं, काय म्हणते राजकारण? काय नाही, चांगलंय. बरं, काय वाटते बरं, तुम्ही धंदा करता इथं फुलं वगैरे, काय हवा कोणाची इकडे? चर्चा कोणाची?
हा? कमळाची म्हणजे लाडक्या बहिणींना कमळ आवडते म्हणायचं बर लाडक्या बहिणींचं कमळ आहे बाबा या वारीने जर थंडी मागेच बर कुठून घेतो माल काय बाहेर गाऊन काय वाशिम मधून वाशिम मधून पण काय म्हणताय बरं लाडक्या बहिणी काय म्हणताय लाडक्या बहिणी छान आहेत ना हं. काय लाडक्या बहिणी सुखी आहेत का बाबा भरपूर भरपूर काय लाडक्या बहिणींना लाडके पैसे येतात काय फायदा होतोय का 1,500चा होते ना होतोय घर चालायला मदत होते हा बर काही घर चालायला तर नाही पण लाडक्या बहिणीला पैसे खर्चाला कामी येतात नाही use करतात ना. पैसे कमवायला काम येते म्हणायचं बर काय वाटतंय बरं इकडे काय कोण आघाडी आहे कोण पिचडी वोटिंग मध्ये का हा वोटिंग मध्ये आता मतदान आहे हो हो हा प्रचार तर रणधुमाळी चालू आहे काय वाटतं लाडक्या बहिणी कुणाला पाठिंबा देत आहे त्या बरं आम्हाला तर असं वाटू राहिलं की केंद्र साहेबाला द्यावं केंद्र साहेबांना का बरं एक असं छान माणूस वाटू राहिला ते की बा केंद्र साहेब ते आल्याच्या बाद काही करू शकतील म्हणून असं वाटू राहिलं म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना असं वाटू राहिलं की केंद्र साहेबला द्यावं पण मागच्या बरीन कोणाची सत्ता होती मागच्या बांधणं का हा. हेडा साहेबची होती. वाटतंय का विकास झालाय म्हणून आता बघू ना केंद्र सर आल्याच नंतर बघू म्हणजे बदल व्हायला पाहिजे बदल तर व्हायलाच पाहिजे बरोबर आहे दर 5 वर्षांनी बदल व्हायला पाहिजे हा अलग अलग पाहिजे एकच जण नेहमी पाहिजे का बरोबर आहे बरोबर आहे दरबारीने ते पण काय वाटते इथं शौचालयाची वगैरे सोय आहे बालाजी मंदिरापासून तर काहीच नाही काहीच नाही मग 5 वर्षात काहीच विकास नाही केला काहीच विकास नाही केला 5 वर्षात तर काय हा. कोणत्याच वर्षात केला नाही आता बघू केंद्र साहेब आल्याच्या बाद काय करतात म्हणूनच बदलायचं चालू आहे म्हणायचं म्हणजे विकास काहीच नाही बरं काय विकास अपेक्षित होतात बरं इथं थोडं पाहिजे देवस्थानाच्या हिशोबाने छान हा, पाहिजे थोडं देवस्थानाच्या. कोणी बाहेरगावचे लोक आले विचारतात तिथं वॉशरूम कुठे विचारत बरोबर नाहीत का? बरोबर सगळ्यात मोठं आहे बालाजी मंदिर तरी विकास बघायला गेलो तर विकास फक्त कागदावरच आहे हा. बर नाही विकास छान बी आहे तसा म्हणा हा पण थोडं अजून बदल असली छान वाटेल बर आहे का नाही नक्कीच बदल व्हायला पाहिजे साहेब आल्याच्या नंतर 100% अपेक्षा आहे की काहीतरी होऊ शकेल सगळे प्रश्नाचे उत्तर बर केंद्र साहेब म्हणजे आघाडीवरच म्हणायचे बरं काय बात आहे केंद्र साहेब का बरं चांगला माणूस आहे. बरोबर आहे हे भात नाही हा हे भाव नाही भेदभाव नाही राहायचे ते हा. चांगलं आहे पण कसं आहे राजकारणात जुनं ते सोनं म्हटले जाते ते माणूस चांगलं आहे भेटून घातलीच आहे ना चांगली होती पहिले त्याला गुंडे आले ना सगळे एक पाहिला रोड पाहिला तुम्ही काय आहे तो हा बाहेर रोड गाडीवर पडा लागले लोक काय रोड काय माहिती लाईटिंग नाही नाले असं बघून राहिले नाही कचरा घेऊन चालले नाही कचऱ्याचे प्रश्न आहेत नाल्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत माझे बर नक्कीच अनेक प्रश्न आहेत राजकारणी नाही आवडत नाही वाटते का वाशिममध्ये विकास झाला कोणी हुशार म्हणून म्हणजे आता म्हणजे पहिलं तुमचं मागच्या काय बरोबर
बरोबर आहे, वाशिम